नमस्कार. MHB मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये संतापाची लाट आहे. एकीकडे खरीप हंगाम उंबरठ्यावर उभा आहे, पण दुसरीकडे पीक कर्जाचा पत्ता नाही. कर्जमाफीचा GR नेमका कुठे अडकलाय आणि बँकेच्या अधिकाऱ्यांची दादागिरी का वाढलीये, हेच आपण आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आत्ताच MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. मुख्य बातमी: कर्जमाफी आणि कृषी मंत्र्यांचे आश्वासन. शेतकरी मित्रांनो, आज 20 एप्रिल उजाडली, पण अद्याप खरीप पीक कर्जाच्या वाटपाला गती मिळालेली नाही. बँकांमध्ये गेलं की अधिकारी नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. या सगळ्या गोंधळाचं मुख्य कारण म्हणजे कर्जमाफीची नसलेली स्पष्टता. आज पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी शब्द दिलाय की 30 जून पूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. पण प्रश्न हा उरतो की जर 30 जूनला कर्जमाफी होणार असेल, तर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करायची कशी? कर्जाचा नवा जुना हिशोब करायचा कसा? कारण अद्याप ना कर्जमाफीचा अहवाल आलाय, ना सरकारचा अधिकृत GR प्रसिद्ध झालाय. दुसरीकडे बँकांकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील वलठण येथील PDC बँकेच्या शाखेतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 8 एप्रिल 2026 रोजी बँकेच्या एका अधिकाऱ्याने पांढरे नावाच्या शेतकऱ्याला चक्क मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत बँकांची मजल गेली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरकार म्हणतंय 30 जून, पण शेतकऱ्यांना निकष हवे आहेत. कर्जमाफी कोणाची होणार? कोणाला प्रोत्साहनपर अनुदान मिळणार? हे जर एप्रिलमध्येच स्पष्ट झालं असतं, तर शेतकऱ्यांनी OTS योजनेचा लाभ घेऊन नवीन कर्जासाठी तयारी केली असती. आधीच पावसाचं प्रमाण कमी असणार असल्याचा अंदाज आहे. त्यात जर हातात पैसे नसतील, तर शेतकऱ्यांनी पेरणी कशी करायची? सरकारला आमची हीच विनंती आहे की केवळ घोषणा नको, तर कर्जमाफीचा GR तातडीने काढावा, जेणेकरून खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी सुसह्य होईल. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विनंती. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा तुम्ही निषेध करता का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत पाहत रहा MHB मराठी न्यूज. धन्यवाद.